भोपाळ वन विभागाच्या अनोखी भरती प्रक्रिया राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मध्य प्रदेशच्या वन विभागाने वन संरक्षणाच्या 8 पदाची भरती राबवली होती. बेगा, बरिया, सहरिया यासारख्या प्रामुख्यानं मागास जातीसाठी या 8 जागा राखीव होत्या. आदिवासी समुदायाला सरकारी सेवेत संधी मिळावी आणि ते समाजाला मुख्य प्रवाहात यावेत यासाठी यामागील त्याचा हेतू होता. भरती प्रक्रियेनुसार पात्रता तपासणीनंतर एकूण 26 उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी करण्यात आलेली. पण आश्चर्याची बाब म्हणजे शारीरिक चाचणीसाठी केवळ एक महिला उमेदवार पोहोचली. तिने पूर्ण आत्मविश्वासाने 15 किलोमीटर अंतर चालत पार केलं. निवडीसाठी गरजेचे असलेले सगळे मापदंड तिने पूर्ण केले. त्यामुळे वनरक्षक पदासाठी तिची निवड करण्यात आलेली आहे. एकूण 8 पदं भरली जाणार होती, पण शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी केवळ एकच महिला उमेदवार असल्याने 7 जागा रिक्त राहिल्या आहेत. सरकारी नोकरीसाठी अनेकदा उमेदवारांची गर्दी होते. हातावर मोजता येतील इतक्या जागेसाठी हजारो तरुणी परीक्षा देतात. एकीकडे सरकारी नोकरीसाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळत असताना दुसरीकडे 8 जागासाठी केवळ एकच महिला उमेदवार आल्याची घटना चर्चेचा विषय ठरलेली आहे. या घटनेमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आदिवासी समाजातील शिक्षणाबद्दलची उदासीनता, सरकारी नोकऱ्याबद्दलची माहितीचा अभाव, रोजगारच्या संधीबद्दल असलेली मर्यादित जागरूकता आणि सामाजिक आर्थिक आव्हान असे विविध मुद्दे या भरती प्रक्रियेला मिळालेले अल्प प्रतिसादामुळे चर्चेत आलेले आहेत. या भरतीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याने आणि विविध सामाजिक संघटनांनी यावर गंभीर चर्चा सुरू केलेली आहे. आदिवासी समुदायापर्यंत सरकारी योजना आणि रोजगार संबंधित माहिती प्रभावीपणे पोहोचण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या अधिक चांगला व्यवस्था तरुणांना उपलब्ध करून देण्यात यावेत. तरुणांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे अशा भरतीमध्ये भविष्यात अधिक उमेदवार सहभाग होतील असे मत अधिकारी आणि सामाजिक संघटनेने व्यक्त केलेले आहे.